असे हॉटेलसारखे अगदी दिसायलाही आणि खायलाही मजेदार आणि अफलातून A1 भजे घरी बनत नाही का हो? बनतात ना, पण कधी लाल, कधी कडक, कधी चपटे, कधी अगदी तेलकट बनत असतील तर आजचा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांसाठी आहे बरं का. घरी असलेली हरभऱ्याची डाळ आपण चक्कीवरून दळून आणलेली आहे आणि इथे बघा आपण सरळ समोरासमोर एका बाउलमध्ये बारीक चिरलेला कांदा घेत आहोत. त्यामध्ये बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. जास्त तिखट आवडत असेल तर जास्त मिरची घालू शकतात. यामध्ये आपण 200 ग्रॅम डाळीचं पीठ घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. वजनी 4 ग्रॅम इतकं मीठ आपण त्यामध्ये घातलेलं आहे आणि पाव चमचा त्यामध्ये खाण्याचा सोडा घालायचा आहे. अशा पद्धतीने आपण हे सगळं काही मस्तपैकी कोरडं आधी मिक्स करून घेत आहोत. जास्त बाऊ करण्याची गरज नाही. भजे बनवण्यासाठी फार काही मोठं सायन्स त्यामध्ये लागत नाही बरं का. तुम्ही बघू शकतात आपण हे सगळं अगदी कोरडं हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता थोडं पाणी घालून आपण याला मस्तपैकी भिजवणार आहोत. याचं बॅटर तयार करणार आहोत. यामध्ये ह्या पाण्याचं प्रमाण किती घालायचं यावरती या भज्यांची मस्तपैकी क्वालिटी टेक्स्चर अवलंबून असतं बरं का. थोडं करत आपण स्क्रीनवर दिसेल अशा टेक्स्चरला तुम्ही हे भज्यांचं पीठ भिजवायचं आहे. बरं, आता यामध्ये घातलेलं सोड्याचं प्रमाण हे अतिशय महत्त्वाचं आहे बरं का. सोडा जर जास्त झाला तर भजे तेलकट होतील आणि सोडा कमी झाला तर ते कडक किंवा चपटे होतील. सोडा पाव चमचा घातला आहे म्हणजे तुमचा की आमचा, प्रत्येकाच्या घरामध्ये चमच्याचा आकार वेगवेगळा असतो. त्यामुळे वजनी 2 ग्रॅम इतका सोडा आपण यामध्ये घातलेला आहे. आता तर प्रमाण बिघडण्याचं कारणच नाही. तुम्ही डोळे झाकून हे सगळं प्रमाण जर वापरलं तर तुमचे भजे अगदी हॉटेलसारखे झालेच समजायचं. चला तर मग आता अशा घट्टसर बॅटरचे हे भजे आपण गरमागरम तेलामध्ये तळायला सोडत आहोत. तुम्ही बघू शकतात इथे स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल त्या पद्धतीने आपण याची कन्सिस्टन्सी ह्या बॅटरची ठेवलेली आहे. पीठ वापरण्यापूर्वी आपण त्यावरती प्रक्रिया म्हणून फक्त तिला चाळणीने चाळून घेतलेलं आहे बरं का. इथे तुम्ही बघू शकतात आपण वन टेक लाईव्ह आपण हे सगळं करत आहोत. अगदी गॅस पेटवण्यापासून तर तिथे बॅटर तयार करून डायरेक्ट आपण तेलात घालेपर्यंत आपण इथे संपूर्ण वन टेकमध्ये आपण हे सगळं केलेलं आहे. त्यामुळे अजिबात याला काही जास्त पेटत बसण्याची गरज नाही. खूप खोलगट भांडं घेण्याची गरज नाही किंवा यामध्ये काही वेगळ्या काही प्रक्रिया करण्याची गरज नाही. अगदी सहज सोप्या पद्धतीने हे भजे बनतात. तुम्ही संपूर्ण प्रक्रिया काळजीपूर्वक बघितली असेलच. आपण पीठ भिजवण्यापूर्वी गॅस पेटून तेल गरम करायला ठेवलेलं होतं आणि मग इकडे आपण बॅटर तयार करायला घेतलेलं आहे आणि मस्तपैकी गॅस सिम करून आपण संपूर्ण भजे त्यामध्ये घातले. हाय फ्लेमवरती आपण अर्धा मिनिटभर हे भजे मस्तपैकी फ्राय करून घेतले. तुम्ही बघू शकतात भज्यांची क्वालिटी म्हणजे त्याचा रंग व्यवस्थित बऱ्यापैकी पिवळसर असा असला पाहिजे. त्यानंतर भजा तेलात टाकल्यानंतर तो मस्तपैकी बऱ्यापैकी गोल गरगरीत झाला पाहिजे बरं का. तो चपटा होता कामा नये आणि मस्त कसा फ्लफी झाला पाहिजे. भजा फोडून खाताना मस्तपैकी तो आतमधून जाळीदार असला पाहिजे. या क्वालिटीज म्हणजे तुमचा A1 फर्स्ट क्लास भजा तयार झालेला आहे बरं का. आता तुम्ही इथपर्यंत आलेला आहात, तुम्हाला हे भजे आवडले असतील तर त्याला लाईक जरूर करा आणि चॅनलला जाताना आधी सबस्क्राईब पण करून ठेवा आणि तुमच्या मित्राप्तेष्टामध्ये ही छान रेसिपी शेअरसुद्धा करायला विसरू नका बरं का. तुम्ही बघू शकतात आपण भज्यांचा दुसरा घाणसुद्धा मस्तपैकी तेलाबाहेर काढून घेतलेला आहे. आमच्याकडची गंमत सांगतो. आमच्याकडे येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांना दीपालीच्या हातचा स्वयंपाक तर खूप आवडतोच, पण विशेषतः भज्यांची फरमाईश बरेच जण आम्हाला आवर्जून करतात बरं का. दीपालीच्या हातचे भजे जर झाले तर खूप मजा येईल व असं बऱ्याचदा तिचं खूप कौतुकसुद्धा त्या भज्यांच्या याच्यामध्ये केलं जातं. तुम्हाला खरंच सांगतो सगळे नातेवाईक खूप मनापासून कौतुक करतात बरं का. आणि आता मी तुम्हाला सांगतो, आता हा भज्यांचा व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केल्यानंतर आपण बघूया बरं कुठला माझा नातेवाईक या भज्यांवरती कमेंट करून तिला पावती देतो बरं का लिखित स्वरूपात. आपण बघूया. मी त्यांना ही सगळ्यांना संधी देत आहे. आता कोण नातेवाईक मला ह्या व्हिडिओवरती कमेंट करतं आणि मला जर आनंद होईल की ते कमेंट करताना त्यांनी जर त्यांचं नातं आमच्यासोबतचं सांगितलं तर मला खूप आनंद होईल. आणि माझ्या बाकीच्या उर्वरित सगळ्या यूट्यूब फॅमिलीमधल्या सगळ्या सदस्यांनी नुसतं व्हिडिओ बघून जरी मला कमेंट केली तरी मला त्याचासुद्धा खूप आनंद होणार आहे बरं का. तुमच्या कमेंट्स माझ्यासाठी खूप मोलाच्या आहेत. त्यामुळे तुमच्या कमेंट्सची मी खूप आतुरतेने वाट बघत आहे. त्याच्यासाठी तुम्ही लाईकसुद्धा करा आणि ह्या भज्यांना तुम्ही नक्की दाद द्या बरं का. आणि दाद द्या म्हणजे काय, तुम्हाला जी काही वाटत असेल ती भावना तुम्ही व्हिडिओ बघून तुम्हाला जे काही वाटलं असेल, खरोखर चांगले वाटले असतील तुम्हाला भजे, तर तुम्ही चांगली यावरती कमेंट द्या. मस्तपैकी त्याला लाईक करा आणि तुमच्या मित्राप्तेष्टांमध्ये शेअरसुद्धा जरूर करा बरं. मला सगळ्यांना तुम्हाला काही प्रत्यक्ष भजे खाऊ घालता येणार नाही, त्यामुळे मी परफेक्ट प्रमाणासह तुम्हाला ही रेसिपी सांगितलेली आहे. तुम्ही नक्की अशीच ट्राय करून बघा. तुम्ही बघू शकता आतमधून फोडल्यानंतर सुद्धा या भज्याचं टेक्स्चर अगदी जाळीदार असं मस्त आहे बरं का. खायला तुम्हाला अगदी टेम्पटिंग अशी हे वाटत असते. नक्की ट्राय करा. भेटूया पुढील भागात अशाच इनोव्हेटिव्ह पारंपरिक मजेदार परफेक्ट प्रमाणासह असलेल्या सगळ्या रेसिपींसह. तोपर्यंत बघत राहा मधुकर रेसिपीज. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर.
चला एक छटाक भजी द्या बरं.